हॅलो स्टुडंट, आपण बघतोय पॉइंट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. The physical properties of solution which only depends upon number of solute particles, not on nature of the solute particles. मग कुठल्या कुठल्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहे? तर पहिली lowering of vapor pressure, then elevation of boiling point, third is depression in freezing point and fourth is osmotic pressure. त्यापैकी आपण दोन कंप्लीट केल्या, ओके नाही? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. आता थर्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. आता डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आपण बघण्यापूर्वी फ्रीजिंग पॉईंटची डिफिनेशन बघू. फ्रीजिंग पॉईंट. आता फ्रीजिंग म्हणजे काय? लिक्विड इज कन्व्हर्टेड इनटू सॉलिड स्टेट, हो की नाही? त्याला आपण फ्रीजिंग असं म्हणतो. ज्यावेळेस वॉटरचं फ्रीजिंग होतं म्हणजे वॉटरचं आईसमध्ये रूपांतर होतं, त्याला आपण फ्रीजिंग असं म्हणतो. मग आईसचा फ्रीजिंग पॉईंट किती आहे? तर 0 डिग्री सेल्सिअसला वॉटरचं रूपांतर आईसमध्ये होतं, ओके नाही? म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस हे काय झालं? फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर झालं. मग तसं फ्रीजिंग पॉईंट इथं मात्र संबंध कशाचा येतो? तर व्हेपर प्रेशरचा येतो. आता आपण फ्रीजिंग पॉईंट ही करेक्ट डिफिनेशन काय सांगणार? व्हेन व्हेपर pressure of the liquid becomes equal to the vapor pressure of solid known as freezing point. It is a temperature at which vapor pressure of liquid becomes equal to the vapor pressure of solid. It is a temperature at which vapor pressure of liquid becomes equal to vapor pressure of solid. ज्यावेळेस सॉलिड आणि लिक्विडचा व्हेपर प्रेशर सारखा असेल ते टेम्परेचर काय झालं? फ्रीजिंग टेम्परेचर. मग आपण ग्राफिकली असं दाखवू शकतो टेम्परेचर आणि व्हेपर प्रेशर. आता हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल तर आपण बॉइलिंग पॉईंट हा जर सॉल्वंट असेल, ओके नाही, प्युअर सॉल्वंट, आणि हा ग्राफ सोल्युशनचा असेल तर नेहमी हे काय झालं? ॲटमॉस्फेरिक प्रेशर झाला किंवा एक्सटर्नल प्रेशर. तर सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट हा कसा असतो? कमी असतो आणि सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो. त्यानंतर सॉल्वंटचं व्हेपर प्रेशर हा जास्त असतो आणि सोल्युशनचा व्हेपर प्रेशर कमी असतो. सॉल्वंटचा व्हेपर प्रेशर जास्त, सोल्युशनचा व्हेपर प्रेशर कमी, आणि सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट हा कमी, सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट जास्त. आता आपल्याला दाखवायचं आहे ते फ्रीजिंग टेम्परेचर. आता इथं बघा, मी असा ग्राफ दाखवला. इथं हे सॉलिड सॉल्वंट. आता हा बॉइलिंग पॉईंट आहे, हा बॉइलिंग पॉईंट दाखवला, हा दाखवला आपण फ्रीजिंग पॉईंट दाखवला. तर इथं आपल्याला काय दिसतंय? ही डॉटेड लाईन दाखवली मी सॉल्वंटसाठी. सॉल्वंटसाठी हा फ्रीजिंग पॉईंट असेल, याला T0 F असं म्हणू. F indicates freezing point, not indicates that is for solvent, pure solvent. आणि सोल्युशनचा पॉइंट इथं आपण दाखवलाय TF, हे फ्रीजिंग पॉइंट ऑफ दी सोल्युशन असेल. तर कोणती व्हॅल्यू कमी येते? बघा इथं 0 असेल तर अगोदर काय येणार? TF. म्हणजे हे जे टेम्परेचर आहे हे T0 F पेक्षा कसं दिसतंय? आपल्याला कमी दिसतंय. म्हणजे हे काय झालं? फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन, फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट. ह्या सॉल्वंटचा फ्रीजिंग पॉईंट आणि हा झाला सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट. हा झाला सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट आणि हा झाला सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट. आता सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट आपण त्याला B म्हणू आणि ह्याला म्हणू TB. तर इथं काय येतं? T0 F इज ग्रेटर दॅन TF. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट पेक्षा सॉल्वंटचा फ्रीजिंग पॉईंट जास्त असतो.
आणि इथं मात्र येणार TB इज ग्रेटर दॅन T0B. इथं मात्र बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज ग्रेटर दॅन बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. म्हणजे हे काय एकमेकाच्या अपोजिट आहे. तर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट हा जास्त आणि सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट कमी. असं का होतं? ड्यू टू अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस इन सॉल्व्हंट इज मोर दॅन सोल्युशन. आता सोल्युशनमध्ये काय होतं तर काही सोल्यूट पार्टिकल्स असतात आणि सॉल्व्हंटमध्ये फक्त प्युअर सॉल्व्हंटचे पार्टिकल्स असतात. त्यामुळं सॉल्व्हंटच्या सिमिलर पार्टिकल्समध्ये जास्त प्रमाणात अट्रॅक्शन असतं. म्हणून इथं अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जास्त असल्यामुळं त्याचं सॉलिडिफिकेशन लवकर होतं. परंतु सोल्युशनचं सॉलिडिफिकेशन होण्यासाठी आपल्याला टेम्परेचर आणखी लोअर करावं लागतं. आपण आता ह्याचं जर आपल्याला फॅमिलियर एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर आपल्या घरच्या फ्रीजमध्ये आपण जर फ्रीजरमध्ये पाणी घेतलं तर त्याचा आईस तयार होतं, हो की नाही? फ्रीजरमध्ये जर पाणी ठेवलं तर आईस तयार होतं. परंतु तेच आपण जर आईस्क्रीम जर ठेवलं तर तितकं आईस्क्रीम फ्रीजरमध्ये घट्ट होत नाही. त्याला डीप फ्रीजर लागतं. म्हणजे आता आईस्क्रीम हे काय झालं? सोल्युशन झालं. त्यामध्ये इतर इनग्रेडियंट झाले. ते काय प्युअर सॉल्व्हंट नाही आहे. परंतु त्याचं फ्रीजिंग करण्यासाठी डीप फ्रीजर वापरलं जातं. म्हणजे डीप फ्रीजरमध्ये जास्तीत जास्त निगेटिव्ह टेम्परेचरला त्याचं फ्रीजिंग घडून येतं. देन डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट म्हणजे जे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट आहे त्याचं रूपांतर सॉल्व्हंटचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे त्याचं रूपांतर ज्यावेळेस सोल्युशनमध्ये होईल, नॉन व्होलाटाईल नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट इफ ॲडेड इन टू दी सॉल्व्हंट देन फ्रीजिंग पॉईंट ऑफ दी सॉल्व्हंट डिक्रीजेस. जर सॉल्व्हंटमध्ये नॉन व्होलाटाईल नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट जर ॲड केलं तर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट कमी होतो. T0 इज ग्रेटर दॅन TF. Therefore, delta TF that is depression in freezing point equal to मोठी संख्या ही काय असणार? T0F minus TF. Lowering of this is lowering of freezing point. Then relation between depression of freezing point and concentration of solution. Experimentally, it is found that delta TF is directly proportional to the molality of solution. आता मोलॅलिटीज का घेतलं जातं? कारण मोलॅलिटी हे काय आहे? टेम्परेचर इंडिपेंडंट आहे आणि मोलॅरिटी इट इज डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. आता दोन्हीमध्ये फरक काय? तर मोलॅलिटीचा आपला जो फॉर्म्युला आहे, हो की नाही, डेफिनेशन आहे, ती डेफिनेशन काय आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन 1 किलोग्रॅम ऑफ दी सॉल्व्हंट. 1 मोलर सोल्युशन म्हणजे काय? 1 मोल इतकं सोल्यूट जर 1 किलोग्रॅम सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व केलं तर ते सोल्युशन काय असणार आहे? 1 मोलर असणार आहे. आणि मग 1 मोलार सोल्युशन म्हणजे काय? 1 मोल ऑफ सोल्यूट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. 1 मोल ऑफ सोल्यूट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. इथं व्हॉल्यूम कन्सिडर केलेलं आहे आणि इथं मास कन्सिडर केलेलं आहे. आता व्हॉल्यूम टेम्परेचर चेंज झालं तर व्हॉल्यूम चेंज होतं. टेम्परेचर इन्क्रीजेस व्हॉल्यूम इन्क्रीजेस, टेम्परेचर डिक्रीजेस व्हॉल्यूम ऑल्सो डिक्रीजेस. परंतु मासवरती टेम्परेचरचा कुठलाही परिणाम होत नाही. म्हणून
कन्व्हिनियंट कॉन्सन्ट्रेशन हे कशात घेतलं जातं, मोलॅलिटीमध्ये घेतलं जातं, तर मोलॅलिटीमध्ये घेतलं जात नाही. Therefore, delta TF is directly proportional to the molality of solution. Hence, delta TF equal to KF into M, where KF is molal depression constant. Molal depression constant also known as cryoscopic constant. ह्याची जी मेथड आहे डिप्रेशन कॉन्स्टंट मेजर करण्याची तिला क्रिओस्कोपी असं म्हणतात, म्हणून त्याला क्रिओस्कोपिक कॉन्स्टंट असं म्हणतात. तसंच जे आपण इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट बघितला त्यामध्ये केबी जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे त्याला काय म्हटलंय आपण, केबी. तर केबीला म्हणतात इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट, कारण त्या मेथडला इबिलोस्कोपी असं नाव आहे म्हणून त्याला इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. केबी इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट, केएफ इज क्रिओस्कोपिक कॉन्स्टंट. मग आता क्रिओस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट म्हणजे काय, तर 1 मोल सबस्टन्स हा 1 किलोग्रॅम मध्ये डिझॉल्व केल्यानंतर जेवढं डिप्रेशन होतं सोल्युशनमध्ये, टेम्परेचरचं जेवढं डिप्रेशन होतं फ्रीजिंग पॉईंटचं, तर त्याला मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. मोलल म्हणजे 1 मोलसाठी डिप्रेस होणारं टेम्परेचर. आता KF ची व्हॅल्यू काय असणार, तर KF इक्वल टू डेल्टा TF डिवायडेड बाय मोलॅलिटी. जसं आपण इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट बघितलं त्याचप्रमाणे रेशो हा याचा असणार आहे. तर टेम्परेचर केल्विनमध्ये हा रेशो असेल आणि हे काय असेल, मोल्स पर किलोग्रॅम असेल. म्हणजे युनिट काय होईल, केल्विन हे पर किलोग्रॅम वरती आल्यानंतर किलोग्रॅम होईल आणि मोलचं होईल पर मोल, केल्विन किलोग्रॅम पर मोल. आता ह्याचं जर युनिट डिग्री सेल्सिअस दिलेला असेल तर डिग्री सेल्सिअस साठी सुद्धा तेच मॅग्निट्यूड असणार आणि केल्विन साठी सुद्धा तेच मॅग्निट्यूड असणार. तसंच हे काय आहे KF साठी, कारण हा काय आहे तर सबस्ट्रॅक्शन आहे. ही सबस्ट्रॅक्शन असल्यामुळे आपण जरी त्यात 273 ऍड केलं तर सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर 273 सुद्धा काय होणार आहे, मायनस होणार आहे. म्हणून केल्विन मध्ये आणि डिग्री सेल्सिअस मध्ये ही संख्या कशी असते, कॉन्स्टंट असते. तर इथं मोलॅलिटीची जर आपण व्हॅल्यू टाकली तर आपला फॉर्म्युला काय होईल, डेल्टा TF इक्वल टू KF. मोलॅलिटी दॅट इज मोलॅलिटी काय आहे, मोलॅलिटी इक्वल टू N2 डिवायडेड बाय वेट ऑफ सबस्टन्स इन किलोग्रॅम. आणि नंबर ऑफ मोल्स कसं कॅल्क्युलेट करतो आपण, W2 डिवायडेड बाय M2. आणि हे किलोग्रॅममध्ये कसं करणार आपण, W1 डिवायडेड बाय 1000 ग्रॅम्स पर किलोग्रॅम. म्हणजे हाच फॉर्म्युला आपला कसा तयार होईल, इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 अँड W1. जसं आपण इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटसाठी फॉर्म्युला बघितला तोच फॉर्म्युला हा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटसाठी तयार होतोय. फक्त चेंज काय होतं तर त्याच्या डिसिग्नेशनमध्ये चेंज होतं. KB इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1. हा फॉर्म्युला बघितला आपण इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटसाठी आणि हा फॉर्म्युला आपला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटसाठी. बघा दोन्हीसाठी फॉर्म्युले तेच आहे, फक्त केबीला काय म्हणायचं, इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट आणि KFला म्हणणार आपण क्रिओस्कोपिक कॉन्स्टंट. आता हा फॉर्म्युला यूज करून आपण एक प्रॉब्लेम सॉल्व करणार. प्रॉब्लेम इज 1.02 ग्रॅम ऑफ युरिया व्हेन डिझॉल्व इन 98 ग्रॅम ऑफ सर्टन सॉल्वंट. युरिया सोल्यूट दिलंय, सॉल्वंटचं वेट दिलं, डिक्रीजेस फ्रीजिंग पॉईंट कितीनं डिक्रीज झाला ते दिलंय. पुन्हा काय दिलं आपल्याला 1.609 ग्रॅम ऑफ अननोन्स कंपाऊंड, म्हणजे इथं 2 सोल्यूट दिलेले. व्हेन डिझॉल्व इन 86 ग्रॅम ऑफ दी सेम सॉल्वंट तेच आहे परंतु प्रत्येक वेळी त्याचा मास मात्र वेगवेगळे. डिप्रेशन
डिप्रेसेस दी फ्रीजिंग पॉईंट, आणि फ्रीजिंग पॉईंट कितीने डिप्रेस होतो ते प्रत्येक वेळी वेगळं आहे. मोलार मास ऑफ अननोन कंपाऊंडचं मोलार मास आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. आता इथं 2 केसेस दिलेले आहे, केस फर्स्ट आणि केस सेकंड. आता केस फर्स्टमध्ये सोल्यूट काय आहे तर युरिया आहे, सोल्यूट युरिया. आणि इथं काय आहे अननोन सोल्यूट दिलेलं आहे. आता इथं वेट ऑफ सोल्यूट दिले 1.02 ग्रॅम दिलंय. वेट ऑफ सॉल्वंट दिलं 98.5 ग्रॅम दिलंय. त्यानंतर फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन डेल्टा TF दिलाय 0.211 केल्विन. आणि आपल्याला दुसऱ्या वेळेस काय दिलंय W2 दिलाय 1.609 ग्रॅम. त्यानंतर इथंही W1 दिला 86 ग्रॅम दिलाय. आणि इथं सुद्धा डेल्टा TF दिला तो 0.34 केल्विन दिला. इथं विचारलं M2 काढायला, इथं नाव दिल्यामुळं आपण M2 इथं काढू शकतो. युरियाचा फॉर्म्युला आहे NH2C डबल बॉन्ड O NH2. याचा मोलेक्युलर फॉर्म्युला जर काढायचा असेल, नायट्रोजन 2 म्हणजे 14 2 28, कार्बन 1 म्हणजे 12 गुणिले 1 बरोबर 12, आणि ऑक्सिजन 16 × 1 = 16, आणि हायड्रोजन 1 × 4 = 4. आता बेरीज जर केली 28 + 2 30, आणि 30 × 10 40, 40 × 10 50, आणि 50 × 10 60, म्हणजे हे काय झालं 60 ग्रॅम पर मोल हे मोलर मास झालं. परंतु इथं कुठेही आपल्याला KFची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, म्हणून आपल्याला इथं KF, आणि KF कसा असतो प्रत्येक सॉल्वंटसाठी KF असेल KB असेल यांच्या व्हॅल्यू जे आहे ते फिक्स असतात, कारण ते मोलल 1 मोलसाठी असतात. म्हणजे त्यांना काय म्हटलंय कॉन्स्टंट. मग ही KFची व्हॅल्यू काढून आपण इथं KF जर वापरला, हा KF आपण इथं यूज केला तर आपल्याला इथं M2ची व्हॅल्यू काढता येते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे फर्स्ट केस हा KF काढण्यासाठी, आणि सेकंड केसवरून काय काढणार आहे आपण M2. तर आपला फॉर्म्युला काय तयार झालेला आहे डेल्टा TF = KF × W2 × 1000. कशासाठी तर किलोग्रॅमचे ग्रॅममध्ये करण्यासाठी, डिवायडेड बाय M2 × W1 इन ग्रॅम. आपल्याला काय काढायचं आहे KF काढायचं आहे. मग आपला फॉर्म्युला कसा रिअरेंज होणार KF = आता हे सगळं इकडं मल्टिप्लाय होईल डेल्टा TF × M2 × W1 डिवायडेड बाय W2 × 1000. आता प्रत्येकाची व्हॅल्यू टाकून घेऊ. 211 केल्विन, M2 दिलेला आहे, मोलर मास 60 ग्रॅम पर मोल. त्यानंतर वेट दिलंय 98.5 ग्रॅम. वेट ऑफ सॉल्वंट, वेट ऑफ सोल्यूट दिलंय 1.02 ग्रॅम, आणि हे 1000 काय आहे तर ग्रॅम पर किलोग्रॅम आहे, किलोग्रॅमचे ग्रॅममध्ये केलेलं आहे. आता आपण सिमिलर युनिट कॅन्सल करून घेऊ. हे ग्रॅम, त्यानंतर इथेही ग्रॅम, खाली काय राहिलं केल्विन. हे किलोग्रॅमचं पर किलोग्रॅम किलोग्रॅम होईल, केल्विन किलोग्रॅम पर मोल. आणि 1000 ने इथं मल्टिप्लाय करून घेऊ 0.211 × 60 × 98.5 डिवायडेड बाय 1000 ने मल्टिप्लाय केलं तर आपलं आन्सर असं येतं. युनिट असेल केल्विन किलोग्रॅम पर मोल. आता याला आपण लॉग अप्लाय करू. लॉग ऑफ 0.211 प्लस लॉग ऑफ 60 प्लस लॉग ऑफ 98.5, आणि हे डिवाइड असल्यामुळं मायनस लॉग ऑफ 1020. आता याच्या लॉगच्या व्हॅल्यूज काय येतील आपल्या 1 बार पॉइंट 21चा 1 मध्ये, तर ती व्हॅल्यू येते आपल्याला 3243 प्लस 1.7782 60चा प्लस 1.98चा 5 मध्ये 1.9934 मायनस हा लॉग येईल 3.3
0086. आता ही बाजू आपण पुसून टाकू, म्हणजे आपल्याला त्या व्हॅल्यूज तिथं लिहिता येतील, कारण ह्या व्हॅल्यूज सगळ्या आपण इथं लिहून घेतलेल्या आहे. ह्या तीनची तुम्ही ॲडिशन करून बघा. ती ॲडिशन येते आपल्याला 3.0959 मायनस 3.0086. याचं सबस्ट्रॅक्शन केलं तर ते येतं आपल्याला 0.0923 आणि याचा अँटीलॉग 0.09चा 2 आणि 3 मध्ये घेतला तर 1237 आणि हे 1 नंतर काय येईल, पॉईंट येईल, केल्व्हिन किलोग्रॅम पर मोल असं त्याचं KF साठी युनिट असेल. आता आपल्याला काय काढायचं, M2 काढायचा, अननोनचा M2 काढायचा. आणि हा KF आपण इथं यूज करणार आहे. फॉर्म्युला आपला सेम असणार आहे. आता हा फॉर्म्युला आपल्याला M2 साठी रिअरेंज करून घ्यायचा आहे. आता आपला फॉर्म्युला कसा होईल, M2 इक्वल टू, हे फक्त हे दोन्ही चेंज होणार, KF इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय डेल्टा TF इंटू W1 इन ग्रॅम. आता KF किती आला आपला, 1.237 केल्व्हिन किलोग्रॅम पर मोल. आता W2 इथं किती दिलेला आहे, 1.609 ग्रॅम इंटू 1000 ग्रॅम पर किलोग्रॅम डिवायडेड बाय डेल्टा TF सेकंड टाइमला किती आहे, 0.34 केल्व्हिन इथं सेकंड केसमध्ये. आणि W1 किती लिहिलं आहे, 86 ग्रॅम. आता आपण हे केल्व्हिन किलोग्रॅम पर किलोग्रॅम, त्यानंतर हे ग्रॅम म्हणजे शिल्लक काय राहिलं, ग्रॅम पर मोल शिल्लक राहिलं. आणि 1000 इंटू ही जर व्हॅल्यू केली आणि 3 डिजिट नंतर पॉईंट दिला तर 1609 अशी व्हॅल्यू येईल, इक्वल टू 1.237 इंटू 1609 डिवायडेड बाय 0.34 इंटू 86 ग्रॅम पर मोल. आता याला आपण लॉग अप्लाय करू. इथं लिहू, लॉग ऑफ 1.237 प्लस लॉग ऑफ 1609 मायनस लॉग ऑफ 0.34 प्लस लॉग ऑफ 86. आता याचं लॉग काय येईल, 0.12चा 3 आणि 7 मध्ये 0923 प्लस 3.2041 ह्या दोन्हीची ॲडिशन, त्यानंतर मायनस 1 वार पॉईंट 34चा 0 मध्ये 5315 प्लस 86चा 0 मध्ये 9345. ह्या दोन्हीची ॲडिशन होते 3.2964 मायनस 1.4660 आणि ह्या दोन्हीचं सबस्ट्रॅक्शन केलं तर ती व्हॅल्यू येते आपल्याला 1.8304 आणि याचा अँटीलॉग घेतला तर तो येतो 6767. कॅरेक्टरिस्टिकमध्ये 1 ॲड करून 2 डिजिट नंतर पॉईंट दिला तर उत्तर आलं 67.67 ग्रॅम पर मोल. हे झालं मोलर मास ऑफ अननोन सोल्यूट. म्हणजे फर्स्ट केस कासाठी दिली, KF ची व्हॅल्यू काढण्यासाठी, आणि तोच KF आपण सेकंड केस साठी वापरणार आणि M2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार.